ला गेलो तर टिफिन वगैरे नेताना काही वस्तू कॅरी करताना अशा प्रकारचे प्लास्टिकचे डबे असतात किंवा छोटे छोटे डबे असतात की आपल्याला काही गोष्टी ह्या ठेवायला लागतात, तर मग याचा बराचसा पसारा होतो. आणि मग हे असे सुटे सुटे डबे ठेवणार कुठे, कारण की ते ठेवायलाही जागा जास्त लागू शकते किंवा त्यांचा पसाराही देखील जास्त होतो. तर यासाठी मी काय करते, जेवढे डबे एकमेकात जातील तेवढे एकमेकात त्यांना ठेवून देते. आणि तसेच ह्या ज्या पिशव्या असतात जिथे आपण व्हेजिटेबल्स वगैरे ठेवतो त्या देखील मी अशा प्रकारच्या बंद अशा बास्केटमध्ये यांना ठेवते. लीडची बास्केट आहे, बरीच मोठी आहे, खोलगट देखील आहे. त्यामुळे माझे असे जे प्लॅस्टिकचे डबे आहेत ते आरामात या बास्केटमध्ये चालले जातात. शिवाय लीड असल्याने कुठच्याही प्रकारची घाण जात नाही किंवा खराबही होत नाही. एव्हाना त्याला होल आहेत बास्केटला, नो डाऊट की त्याच्यातनं धूळ जाईलच, पण सारखं तुम्हाला क्लिनिंगची गरज राहणार नाही. बऱ्याच दिवसांनी जरी क्लिनिंग केले तरी चालेल. मग अशा प्रकारच्या छोट्या छोट्या वस्तू ठेवायच्या असतील किंवा भांडे ठेवायचे असतील, डबे ठेवायचे असतील, तर अशा प्रकारची लीडची जी बास्केट असते ती खूप कामात येते. आणि ॲमेझॉनवरती किंवा मार्केटमध्ये देखील अशा बरेचसे ऑप्शन तुम्हाला मिळू शकतात. आणि या ठिकाणी ओट्याच्या खालीच मी याला ठेवते, म्हणजे मला अगदी सोपं होतं पीठ वगैरे ठेवायला किंवा उरलेली भाजी वगैरे ठेवायला अगदी सोपं पडतं. आणि आजच्या किचनच्या सफाईची सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे पूर्ण कपाट मी पुसून काढणार आहे. वरती काचेचे 2 डोअर दिले आहेत, त्याला पुसायला मी कोलिनचा वापर केला आहे. कोलिनने काचेच्या जे वस्तू असतात किंवा काचेचे जे काही गोष्टी असतात ते स्वच्छपणे पुसल्या जातात. आणि नेहमी मी डस्टिंग करता मायक्रोफायबर क्लॉथचा वापर करत असते. याचा एक फायदा असतो की ते मऊ असतात, त्यातने कुठलाही प्रकारचे चरे किंवा ओरखडे तुमच्या फर्निचरवरती किंवा वस्तूंवरती ओढले जात नाही. त्यामुळे मला वाटतं की मायक्रोफायबर क्लॉथ ही इज अ बेस्ट फॉर क्लिनिंग अँड डस्टिंग. आणि अशा प्रकारे मग मी पूर्ण कपाटाला देखील स्वच्छपणे पुसून काढला आहे. कोलिनचा वापर मी फक्त काचेच्या वस्तू पुसण्यासाठी करत असते. आणि एरवी जे लाकडाचे किंवा प्लायवूडच्या गोष्टी आहेत त्याला मी DIY सोल्युशनचा वापर करते पुसण्यासाठी. फक्त तुम्ही जर वापरणार असेल तर तुमचं फर्निचर हे वॉटरप्रूफ असलं पाहिजे, नाही तर बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसेल तर आपण त्याचा वापर करतो आणि लवकर फर्निचर खराब होतं. एव्हाना आमचं जे फर्निचर आहे किंवा ही कपाट आहे ती वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे मग मी नेहमी हे पुसताना DIY सोल्युशनचा वापर करते.